पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या आसाम दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यासाठी दिब्रुगड इथं ते दाखल झाले आहेत। दिब्रुगड इथं बांधण्यात आलेल्या ELFवर उतरलेल्या लढाऊ विमानांचं त्यांनी निरीक्षण केलं। आता आपण पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। In situations of natural calamities, the Indian Air Force has been at the forefront of nations' humanitarian assistance and disaster relief efforts. In such eventualities, citizens do need immediate medical attention irrespective of availability of the airfield. Look up once again. Here you see call sign Sehdev 1, piloted by Wing Commander Chandan and Squadron Leader Ashwant, and number 2, piloted by Squadron Leader Anil and Flight Lieutenant Shashank, coming in configured as casualty evacuation platform. Be on the lookout as Sehdev sweep in for humanitarian assistance to rescue the citizens, ensuring they receive immediate medical attention while being airlifted to safety. Be on the lookout. In a short moment, you will see how this cabin, designed for rapid reconfiguration, turns into an airborne ICU, providing immediate medical care. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या कुमार भास्कर वर्मा सेतूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। गुवाहाटी इथं त्यांच्या हस्ते 5400 कोटी रुपयांच्याहून अधिकच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होईल। गुवाहाटी इथं उभारण्यात आलेली ELF अर्थात विमानाच्या आपत्कालीन उतरण्याची सुविधा ही ईशान्य भारतातील एकमेव सुविधा आहे। आपत्कालीन समयी लष्करी तसंच प्रवासी विमानांचं उड्डाण आणि त्यांना उतरवण्यासाठीच्या उद्देशानं त्याची खास निर्मिती करण्यात आली आहे। ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला कुमार भास्कर वर्मा सेतूसाठी 3000 कोटी रुपये खर्च आला असून तो 6 पदरी रस्ता आहे। यामुळे गुवाहाटी शहराला अन्य राज्यासोबत जोडण्यात आला आहे। याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कामरूप जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय डेटा केंद्राचंही उद्घाटन होईल। या केंद्राची 8.5 मेगावॅट एवढी क्षमता आहे। तसंच ईशान्य भारतातल्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या गुवाहाटी IIMचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज चंदीगड इथल्या नवीन इलेक्ट्रिक बसचंही दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे। PM ई-बस योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं ऑगस्ट 2023 मध्ये सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत 169 शहरांमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसचं वितरण करण्यात येणार आहे। खासगी आणि सरकारी भागीदारीतून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी 57,613 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। जम्मू आणि काश्मीरमधल्या